तर नमस्कार मित्रांनो, बघू शकता हा आमच्या गावातील जंगल आहे. हा सगळा आमच्या गावातील जंगल आहे. आणि आज जे आहे ते मी जंगलात आलेले आहे. आणि इथं बघू शकता मित्रांनो, पळसाला जी फुलं आलेली होती ती संपूर्णपणे फुलं जी आहेत ती खरून गेलेली आहेत. आणि आता जे आहे ते आता त्यांना शेंगा आलेल्या आहेत पळसाला मस्तपैकी. तर इकडं आता जंगलामध्ये मस्तपैकी करवंद वगैरे लागलेले आहेत. बघू शकता मित्रांनो, आता करवंद लागायला सुरुवात झालेली आहे. हे बघू शकता करवंद सुरू झालेले आहेत लागायला. मस्तपैकी करवंद आहेत इकडे. करवंद बघू शकता मित्रांनो, करवंद किती लागली इथं बघू शकता मित्रांनो, करवंद किती लागलेले आहेत. आता जंगलामध्ये करवंद किती लागलेले आहेत. एकदम मस्त अशी करवंद लागलेले आहेत. बघू शकता सुंदर अशी करवंद, आपली टेस्टी करवंद लागलेले आहेत या साईडला. आणि इकडे या साईडला पक्षीसुद्धा भरपूर आहेत. पक्षी निरीक्षण करायला या जंगलामध्ये खूप असा स्कोप आहे. आणि इथं एक वेल आहे बघू शकता मित्रांनो, इथं एक वेल आहे. त्या वेलीची फुलं बघा मित्रांनो कशी आलीत ते. वेलीला आता ती फुलं आलेली आहेत तुझे दोडे. आणि अशा प्रकारे ही वेल आहे. आणि ही करवंद आहेत. इकडे जे आहेत ना हे प्लॉट आहेत. तर अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता सुंदर अशी आमच्या गावातला हा जंगल आहे. आणि या जंगलामध्ये सध्या म्हणजे या मोसममध्ये जे आहेत ते करवंदाचा मोसम सुरू झालेला आहे. आणि करवंद आहेत इथे या साईडला. आणि हे आहे पळसाचं झाड. पळसाचं झाड आहे. आता त्याला पानं मस्त आलेले आहेत. पळसाच्या झाडाला पानं मस्त आलेले आहेत. हेच पळसाच्या झाडाची पानं नंतर कलेक्ट करून नंतर मग विकायला घेऊन जातात. तर अशी मोकळीशी वाट नाही दिसत. अशा प्रकारे या साईडला हा प्लॉट आहे इथं.